आणि जमिनीच्या मध्यभागी यांनी 6 मेगाटन एवढा मोठा इम्पॅक्ट घडून आणला. लाईक कम्पॅरिझन टू हिरोशिमा नागासाकी ह्या गोष्टी. तर नासावाल्यांनी त्यांचा काउंट जेव्हा केला तर तो होता 1.2 आणि याचा काउंट केला तर हा होता 6 मेगाटन, म्हणजे त्याच्या 5 पट जास्ती इम्पॅक्ट तयार होऊन. पहिलं तर काय घडलं असेल की खूप मोठा खड्डा पडला असेल. खड्डा पडल्यामुळे काय झालं की जी 510 फूट खोल जमीन होती तर ती वर फेकल्या गेली. आणि मग लोकांचा एक प्रश्न येतो की सर मग ती अश्नी कुठे गेली. बरोबर आहे, प्रश्न येणं स्वाभाविक आहे. एक तर काय आहे की वरून येणारी अश्नी ती पण गरम आणि आतला लाव्हारस तो पण गरम. तर त्या लाव्हारसामध्ये हळूहळू कालांतराने जेव्हा वातावरण थंड होत गेलं लाव्हारस, तर त्याच्यामध्ये हा बेसॉल्ट रॉक जो आहे हा वितळला आणि मगच त्याचा बेसॉल्ट नावाचा एक रॉक तयार झाला, काळा कुट्ट जळकट. तर लोकांना अजून अशी एक खोटी माहिती मिळालेली असते, कुठेतरी वाचतात लोक गुगलवर किंवा याच्यावर विकिपीडियावर, की असे जगामध्ये 2-3 खाऱ्या पाण्याचे लेक आहे. तुम्ही ऐकले असेल कधी. तर हे सगळं भाकड कथा आहे, हे सगळं खोटं आहे. जगामध्ये खाऱ्या पाण्याचं बेसॉल्टिक रॉक असलेलं जे लेक आहे अख्ख्या जगात फक्त लोणारला आहे. मग परत आपल्या मनात प्रश्न येतो की खाऱ्या पाण्याचं का झालं आहे, गोड्या पाण्याचं का झालं नाही. याच्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत या पाण्यामध्ये की या पाणी जे आहे लेकचं तर याच्यामध्ये एक पाणी नाही आहे सर, याच्यामध्ये 2 पाणी मिक्स आहे. एक म्हणजे अल्कलाईन आहे आणि दुसरं म्हणजे सलाईन सोडा वॉटर. ओके. सो त्याच्यामुळे ते एकमेकांना मिक्स होत नाही कधी. आणि याचे आपल्याला 2 प्रकारे लिटमस टेस्ट करता येतात पाण्याचे. की पहिलं म्हणजे तुम्ही या पाण्याला जर का pH पेपर लावला तर pH पेपरचा रंग हा निळा होतो एकाच सेकंदामध्ये. आणि जर का आपण याच्यामध्ये टर्मट टाकली थोडीशी पाण्यामध्ये तर याचा कलर एकाच सेकंदामध्ये रेड होतो. ओके. आणि याच्यामध्ये जर आपण लिंबू टाकलं लाईक सॅट्रिक ॲसिड ते पाणी परत नॉर्मल येतं. अशा याच्या काही टेस्ट आहे. तर जसं मी सांगितलं याचा पहिलं pH होता 14.7, म्हणजे 21 पट खारं पाणी समुद्रापेक्षा. नंतर 12.7 आणि सध्याचा pH आहे याचा तो आहे 10.7 हाय अल्कलाईन सलाईन सोडा. आता या लेकचा जो सन कॉम्परन्स आहे ज्याला आपण राऊंड किंवा परीघ म्हणतो वरून, तर हा परीघ पूर्ण आहे सर 6 किलोमीटरचा वरून. आणि आतला जो व्यास आहे पाण्याच्या बोतलीचा हा व्यास आहे 3 किलोमीटर. आणि हे तुमचे लेक बघताय हे फक्त रेडियस आहे 1.5 किलोमीटर. आणि त्याच्या अराऊंड म्हणजे खाली पूर्ण 15 मंदिरं आहेत. 15 पैकी 12 ज्योतिर्लिंग आहेत, ज्याला आपल्याकडे 12 ज्योतिर्लिंग म्हणतात. एक खाली रामगाया मंदिर आहे, कारण याचा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये पण येऊन गेलेला आहे. आणि एक जे झेंडावालं मंदिर आहे समोरचं तर ते पद्मावती लक्ष्मीचं टेम्पल आहे. त्याचं नाव आहे देवी कमळाचं टेम्पल. 10व्या शतकामधलं हेमाडपंथी मंदिर आहे. आणि 1972मध्ये हे जे लेक आहे सर हे पूर्णपणे ड्राय झालं होतं, आटलं होतं, दुष्काळ पडला होता इथे. तर ज्या गोष्टी ॲक्च्युली सायंटिस्ट लोकांना कळायला हव्या होत्या तर त्या कोणाला कळाल्या, गावातल्या स्थानिक लोकांना. काय कळालं की हे पाणी सॉल्टी असल्यामुळे जुने लोक याच्यापासून सॉल्ट, पापरखा, साबण, शॅम्पू, काचमणी. आपल्या गावाला पूर्वी काचेचा कारखाना पण होऊन गेला असेल. तर काय होतं की एखाद्या गोष्टीचा जर का हा इम्पॅक्ट झाला जमिनीवरती तर त्याच्यापासून काच बनते. तर त्याच काचेचा कारखाना आपल्या गावात होता पूर्वी. इथे पूर्वी जुन्या काळामध्ये बेसॉल्ट रॉक सापडायचे. मंगळावर आपण जे बघतो ना टेक्टाईल्स पटीक ते पण सापडायचे. आणि आता बेसॉल्ट रॉक वगैरे काही सापडत नाही बिकॉज टेम्परेचर खूप वाढलं आहे. आता त्याचा तयार झालेला मायक्रोबेसिया चुंबकाने जर का आपण असे लेक ते तुम्हाला अशी माती आहे समोर अशी पांढरी, तर मॅग्नेटने आपण जर का इतक्या लांबून जर हे केलं तर त्याच्यातले जे हाय आयर्न कंटेंट्स आहेत बेसॉल्टमधले तर ते आपल्या चुंबकाला चिटकतात. एवढंच नाही सर, आपण जेव्हा ट्रेक करतो ना जाताना काही जाणवत नाही आपल्या इथे, पण आपण जेव्हा वापस येतो ना तेव्हा तो मायक्रोबेसिया आपल्या शूजला पूर्णपणे चिटकतो. आणि त्याच्यामुळे आपण यंग असो की ओल्ड असो आपल्याला थकवा हा येतोच, आपण हू असं करतोच, बिकॉज बेसॉल्ट रॉक आपल्या पायाला चिटकलेला असतो. ओके. म्हणजे हिवाळा असू दे, उन्हाळा असू दे की पावसाळा असू दे हे सेम आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल एक 2.5 वर्षांपूर्वी 7 जून 2019 साली